तर गुड मॉर्निंग गाईज, मी आहे श्वेता आणि पियुष करतोय अंघोळ आणि स्वागत आहे तुमचं इंडियन हिरो कपल मध्ये. तर वाजले सकाळचे 5 आणि आई आणि मावशी निघाल्यात आता परत जायला कोकणात आणि आमची फ्लाईट आहे थोड्या वेळात, तर आम्ही पण निघणार आहे. पण त्यांची ट्रेन पहिली आहे त्याच्यामुळे ते लवकर निघाल्यात. मिस यू गाईज, मिस यू. कालचा दिवस खूप छान गेला. हो छान गेला कालचा दिवस, असं खूप आठवण येणार मला. खूपच छान होता. हो मस्त आली, मजा आली ना. तर आठवण येईल तुमची. आई एकदम रडायला वगैरे लागले, जाऊया आंघोळ करतोय म्हणून. रडू असू दे, चल. बाय 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 बाय. चला नीट जावा, हळू जावा, फोन कर. बाय बाय. तर गाईज आम्ही रेडी आहे. आई आणि मावशी ऑलरेडी निघाल्यात कारण त्यांची ट्रेन होती आणि इथे शुभम झोपलाय, त्याला एक्स्ट्रा बेड अरेंज करून दिलेला. त्याला आता उठवतो आणि त्याचं ऑफिस आहे त्यामुळे तो इथून डायरेक्ट ऑफिसला जाईल आणि आम्ही चाललो इंडिया सोडून. सॅड वाटतंय पण जायला लागेल. फायनली निकाल. रेडी आहेत बॅग्स. इकडे पण एक बॅग तरी रेडी आहे. ट्रॉली चला. बाय बाय एअरपोर्ट. पियू कसं वाटतंय तुला? हो ना, असं वाईट वाटतंय घर सोडून दिल्यासारखं. जायला लागतंय, काय करणार. गाईज एअरपोर्टच्या आत आलोय आता. आम्ही बॅग ड्रॉप करतो. लाईन आहे तशी एवढी नाही आहे पण चला, अच्छे दिन खतम. बॅक टू वर्क. गाईज फायनली आम्ही दिल्लीला पोहोचलोय. मस्त आहे दिल्ली. आणि आमच्या शेजारी एक ऍक्टर बसलेला ज्याने काहीतरी मूवीज मध्ये काम केलंय. मी त्याला असं बघितलं ओळखलं पण मला नाव आठवत नव्हतं, नाव माहित नव्हतं. ह्याला सांगताय तर हा तर नाहीच म्हणायला लागलं. पण ठीक आहे असू दे, तो पण असे काय बोलत नव्हतं तर आपण कशाला भाव द्या फुकटमध्ये. आमचं सिक्युरिटी चेक इन वगैरे झाले दिल्लीमध्ये. आता आम्ही आलोय आमच्या लाडक्या ठिकाणी ड्युटी फ्रीमध्ये पियूला परफ्यूम बघायला. 20% डिस्काउंट. मैम ये वाला प्रोडक्ट सेम है. इसका ये एप्लीकेटर है, अलग नहीं है, सेम ही है पैकेजिंग. ओके आप पढ़ लीजिए. कुशन फाउंडेशन वो सिर्फ पैकेजिंग अलग आता है. जब लिमिटेड एडिशन आप कहीं भी देखेंगे ना तो पैकेजिंग डिफरेंट होता है. मैं गिफ्ट स्टार्ट करती हूँ कुछ अच्छा आपके लिए. आपको एक बर्बरी का लिप शेड ऐड कर देती हूँ और सर के लिए परफ्यूम. तर गाईज माझ्या बेस्ट नवऱ्याने मला गुचीचा मेकअप घेऊन दिलाय. मस्त होता, ऑफर पण चांगली होती त्याच्यामुळे. आणि त्याने स्वतःला परफ्यूम घेतलाय. मग तो कसं नुसतं तो परफ्यूम स्वतःला घेऊ शकत नाही ना, नाहीतर मी नंतर त्याला बोलून दाखवलं तर सगळ्यांनी तुम्ही बघितला नाही. मला घ्यायला म्हणून जाते आणि घेऊन येते. हो निकल गया. That's a tail indication. थैंक यू. आपने बिल की एक कॉपी अंदर भी डाली है ना? बाय बाय. आपके पास रहेगा. मंडळी फायनली सगळं झालेलं आहे. आम्ही फ्लाईट बोर्ड करतोय आणि आम्ही रात्री आम्ही चाललो जर्मनीला. पण आता काय करणार, जावं लागतं. तर आम्ही रात्री पोचणार आहे
8च्या दरम्यान आणि त्याच्यानंतर आमची फ्रँकफर्टवरून बस आहे. तर चला भेटूया थोड्या वेळात. तर मंडळी फायनली आम्ही पोचलोय जर्मनीला फ्रँकफर्टला. बट स्ट्रगल अजून बाकी आहे. तर काय जसं बघू शकता पिऊ सगळ्या बॅग घेऊन येतो. तर प्रॉब्लेम झाला आहे की आमची बस होती ती 7:30ची होती आणि आमची फ्लाईटच आली 7:10. त्याच्यामुळे बस आम्हाला मिस झाली आहे. आता आम्हाला सगळं कनेक्शन शोधून कसं तरी करून घरी जायला लागेल आणि त्याला जवळजवळ रात्रीचे 2 वाजतील. आम्ही आता कनेक्शन चेक केलं त्यावरनं कळालं. त्याच्यामुळे खूपच टाईम आहे अजून. त्यामुळे खूप कंटाळा आला आहे. आणि त्यात एअर इंडियाची सर्व्हिस चांगली आहे. जेवण वगैरे खूप छान होतं. बाकी सगळं छान होतं. पण माझी सीट होती ती रिक्लायनच होत नव्हती. ते एक म्हणजे ते एक मला आवडलं नाही. आणि दुसरी गोष्ट जी आम्हाला जाताना पण फेस करायला लागलेली ती म्हणजे जे मॉनिटर्स असतात ज्यावर मूवीज किंवा एंटरटेनमेंटसाठी काही दिसतं ते सगळं म्हणजे ते बंदच होते बऱ्यापैकी. आणि जाताना पण तेच बंद होते, येताना पण बंद होते. मग म्हणून आम्ही त्यांना बोललो पण त्यांनी काही इम्प्रूव्ह केलेलंच नाही अजूनपर्यंत. तर त्यामुळे काय नाही आम्ही झोपा काढल्या. पिऊ बुक रीड केला चक्क. तर असं झालं आमचा प्रवास. आता आम्ही जातो घरी कारण आम्हाला रात्रीचे 2 वाजतील घरी पोहोचेपर्यंत. स्ट्रगल आहेच. बस मिस झाली. बस मिस झाल्यामुळे हां पण फ्लाईट पोहोचली 7ला. फ्लाईटमधून बाहेर आलं 7:15 आणि बस होती 7:30ला. आता आम्हाला बॅग मिळाल्या सगळ्या आणि आता वाजलेत 8 जवळजवळ 8. त्यामुळे 8:20 झाले. 8:20 झाले. त्याच्यामुळे बस मिस झाली. स्ट्रगल आहे. ऑलरेडी पैसे केले त्यामुळे आम्हाला परत एक्स्ट्रा पैसे काढून तिकीट काढून आम्हाला फास्ट ट्रेनला जायचं आहे. मला आमच्याकडे ऑलरेडी तिकीट आहे त्यांना. तर हा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो. आम्ही घरी पोहोचूच रात्री. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय.